ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये च्यवन ऋषी आणि सुकन्या यांच्या चरित्राबद्दल विचार केला। वृद्ध अशा च्यवन ऋषींचा अपराध सुकन्येकडून झाला आणि म्हणून तिचा विवाह तिच्या पित्याने सेवेसाठी च्यवन ऋषींशी लावून दिला। पुढे अश्विनी कुमारांची कृपा झाली आणि अश्विनी कुमारांच्या कृपेने च्यवन ऋषींना पुन्हा तारुण्य प्राप्त झालं। ते चिरतरुण झाले, त्यांची दृष्टी आली, असा सगळा भाग आपण पाहिला। आता पुढे शुकदेव ही कथा, श्रीमद भागवत कथा राजा परीक्षिताला सांगताय। परीक्षिता ऐक, श्रीमद भागवत ही अत्यंत दुर्लभ अशी ही वस्तू आहे की या कथा कोट्यावधी जन्माचं मनुष्याचं पाप नष्ट होऊन त्याला पुण्यप्राप्ती होत असते। अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे मनुष्य जीवनामध्ये। भागवत कथा म्हणजे अत्यंत दुर्लभ अशी ही वस्तू आहे। दुर्लभैव कथा लोके श्रीमद्भागवतोद्भवा, कोटी जन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते। कोटी जन्माचं पुण्य असेल तर या भागवत कथेचा लाभ होतो। जिथे जिथे ही भागवत कथा होते तिथे श्रवण करणाऱ्यांचं पुण्य फळाला येतं। यश्च भागवतम शास्त्रम वाचेत अर्थतो निशम। अर्थासहित, अर्थ, भावार्थ आणि मग नंतर परमार्थ, अर्थसहित ही कथा समजून घ्यावी। भागवतकारांनी जे काही संदेश दिलेले आहेत ते समजून घ्यावे आणि मग परमार्थ हा सुलभ होत असतो। वाचयेत अर्थतो निशम। जन्मकोटी कृतं पापम नश्यते नात्र संशयाः। कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, असं या भागवताचं महत्व आहे। कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे। ज्या घरामध्ये, ज्या वास्तूमध्ये नित्य भागवत कथा ऐकली जाते, केली जाते आणि त्याप्रमाणे ईश्वर भक्ती होत असते, ते घर घरच राहत नाही तर ते घर म्हणजे काय? भागवतकारांनी त्याच्यात महात्म्यात वर्णन केलेलं आहे। तद्गृहं तीर्थरूपं हि वसता पापनाशनम। कथा भागवतीस्यापि नित्यं भवति यद्गृहे। ज्या घरामध्ये सतत भागवत कथा होत असते ते घर म्हणजे तीर्थक्षेत्र बनून जातं। तद्गृहं तीर्थरूपं हि, ते घर म्हणजे साक्षात तीर्थ, सर्व तीर्थ त्या ठिकाणी वास करतात तिथे। कारण भगवंताच्या नामाचा महिमा इतका आहे की साऱ्या पृथ्वीवरची त्रैलोक्यातली जी जी पुण्यपावन अशी क्षेत्र आहेत ते पुण्यपावन क्षेत्र सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी आविर्भूत होत असतात। वसता पापनाशनम। तिथे एक घडी आधी में पुन्हा तुलसी संगत साधकी कटई कोट अपराध। सूक्ष्म रूपामध्ये देवतांचं आगमन होतं। म्हणून सतत ही भागवत कथा आपण श्रवण केली पाहिजे आणि कथा श्रवण करता करता मनुष्य हा ईश्वराशी तादात्म्य पावतो।
रंग लागत लागत लागेगा, भ्रम भागत भागत भागेगा. आपण घराला रंग देतो तर पहिल्यांदाच काही सरळ तो रंग बसत नाही. त्याच्या आधी त्या भिंती पुसून टाकाव्या लागतात, घासून टाकाव्या लागतात. त्याच्यावर तो एक विशेष पदार्थ असतो, तो चढवला जातो, पुन्हा तो घासला जातो, पुन्हा त्याला प्रायमर लावलं जातं, मग रंग दिला जातो. त्या रंगावर पुन्हा 2 हात मारले जातात, तेव्हा त्याला चकचकीतपणा येत असतो. हा व्यवहारातला अनुभव सगळ्यांना आहे. म्हणून रंग लागत लागत लागेगा, भ्रम भागत भागत भागेगा. आपण या उच्च कोटीला पोहोचलेल्या भक्तांबरोबर आपण जाऊ शकतो का? हो, जातो. फक्त आपल्याला तेवढा धीर आपण धरला पाहिजे, अधीर होता कामा नये. भगवान हा सर्वांच्या मनातलं मनोगत जाणत असतो. सद्यो हृदय वरुध्यते. तुमची इच्छा झाली भागवत ऐकायला, तेव्हाच तो भगवान तुमच्या हृदयामध्ये विराजमान झालेला आहे असं निश्चित समजून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे होत नाही. भगवंताची इच्छा असेल तरच ऐकण्याची इच्छा निर्माण होते. आणि म्हणून अशी ही पुण्यपावन कथा शुकदेव राजा परीक्षिताला सांगतायत. आणि तीच कथा शौनिकादी ऋषींना सूत महाराज नैमिषारण्यामध्ये सांगतायत. ते सांगतायत की शौनिक ऋषी हो ऐका, श्राद्धदेवाचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं नाभाग, आणि नाभागाचा पुत्र अंबरीश, आज आपण याचीच कथा ऐकणार आहोत. तो अत्यंत भगवत भक्त होता. अंबरीश म्हणजे भक्तीचा पुतळा असं म्हटलं तरी हरकत नाही. अतिशय धर्मात्मा होता, भगवत भक्त. त्याला सप्तद्वीप पृथ्वी, अचल संपत्ती, अतुलित वैभव त्याला प्राप्त झालेलं होतं. एवढं प्राप्त होऊन सुद्धा त्याला त्याविषयी कोणताही मोह नव्हता, हे विशेष आहे. तो एवढ्या संपत्ती असून सुद्धा ज्ञानवैराग्यामधलं जे वैराग्य नावाचं षड्गुण जे आहेत परमेश्वराचे, त्याच्यात वैराग्य हे सुद्धा एक त्याच्यातला घटक आहे. त्या गुणाने संपन्न होता विष्णूचा तो भक्त. आणि विशेष म्हणजे जे देवाचे भक्त असतात त्यांचाही तो सेवक होता. काया वाचा मनाने तो ईश्वराची नित्य आराधना करीत होता. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. नित्य हरिकथा आणि नित्य नामावळी कुठे आहे? मनोनी पंढरी उपजावे संसारी, मनोनी पंढरी उपजावे संसारी. प्रत्यक्ष श्रीहरी तीरी उभा, प्रत्यक्ष श्रीहरी तीरी उभा. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. अखंड हरिनाम, अखंड कीर्तन आहे. नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत. नित्यता च्युत तिष्ठतसे, नित्यता च्युत तिष्ठतसे. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. निवृत्ती साधारा विष्णुमय सार, निवृत्ती साधारा विष्णुमय सार. विठ्ठलाचार पंढरी ये,
विठ्ठल आचार पंढरी ये, नित्य हरी कथा नित्य नामावळी, नित्य हरी कथा नित्य नामावळी. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म. जन्म कुठे सुलभ आणि सफल होतो तर वैष्णवांच्या कुळात जन्म घेणं, याच्या एवढी जन्माची धन्यता कुठेच नाही. वैष्णवांचे कुळी धन्य जन्म. जे वैष्णवांच्या कुळात जन्माला येतात ते खरोखर धन्य असतात. आता आपण नाही आलो तर आपलं कुळ आपल्यापासून निर्माण करा. वैष्णवांचं कुळ आपल्याला नसेल प्राप्त झालं तर आपण तर सुरुवात करा. तुम्ही सुरुवात केली, तुमच्या पुत्राने सुरुवात केली, त्याच्या पुत्राने सुरुवात केली तर आपलं कुळ आपणच निर्माण करू शकतो. एक प्रसिद्ध असे गायक होते डॉक्टर वसंतराव देशपांडे. त्यांना एकदा विचारलं होतं की तुमचं घराणं कोणतं गायकीचं. त्यांनी उत्तर फार सुंदर दिलं. माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं म्हणून. माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं. केवढा हा आत्मविश्वास, हा आत्मविश्वास आहे, हा गर्व नाही, आत्मविश्वास आहे. आम्हीही आमचं कुळ वैष्णवांचं निर्माण करू. आणि म्हणून वैष्णवांचे कुळी धन्य जन्म. वैष्णवांच्या कुळात जन्म घेणं हे धन्य आहे. आपणच आपलं कुळ निर्माण करा. आपल्या कुळाला पूर्णपणे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, सर्व जग विष्णू स्वरूप समजणं, मानणं, पाहणं हाच वैष्णवांचा धर्म आहे. संतांची सेवा त्याच्या घरात कायम. हा अंबरीश राजा संतांची सेवा करतोय. गली संतासी आसन, पूजा करी काया वाचा मन, एका जनार्दनी जाणे, इच्छिले ते मिळेल, सांडी मांडी परते टाकी, रामकृष्ण नाम गोकी, मोक्ष येईल मग सुखी, नाम जपता आदरे, सांडी मांडी परते टाकी. सर्व फापट प्रसार सोडून द्या. सर्व कर्मकांड अनेक आहेत. कोणतं कोणतं कर्मकांड आपण करत राहायचं. हे झालं की ते झालं की ते सर्व सोडून द्या. निजनिष्ठे नाम गावे, शरण विठ्ठलासी जावे. फक्त नाम घेणाऱ्याला को विधी, नारदांनी सांगितलं नास्ती विधी. त्याला कुठल्याही प्रकारचा विधी, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अनेक कर्मकांड करायचं असेल त्याला मुहूर्त पाहावा लागतो, वेळ पाहावा लागतो, काळ पाहावा लागतो. अग्नी पृथ्वीवर आहे का आकाशात आहे हे पाहावं लागतं. गुरुजी लोकांना ते माहिती आहे. तरच तुमचं होम हवन होईल. अग्नी पृथ्वीवर असेल तरच ते होमाच्या ज्या काही आहुती आहेत त्या स्वीकारल्या जातील. पण नामाला काही लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, आणि नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकेला. एखादे विधी जर बरोबर झाला नाही तर वाया जातो. आपल्या घरी विधी कार्य चाललेले, मध्ये भांडण चाललंय, काय उपयोग नसतो त्याचा. तो नुसता शीन असतो. तुम्ही किती पूजा करा आणि भांडण चाललं, चिडचिड चालली, रागवारागवी चालली, हजळापट चालली, काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा नका करू. त्याच्यापेक्षा नामसंकीर्तन साधन पैसुपे, जळतील पापी जन्मात. सर्व दोष हरण होतात नामसंकीर्तने. सर्व दोष हरण, जड जीवातारण हरी एक. या अंबरीशाच्या या भक्तीला भगवान संतुष्ट होते. त्याची निष्काम भक्ती पाहिली, आणि भगवंताने भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव तजवीज करून ठेवतो. त्याच्यावर जर संकट आलंच तर त्याच्या घरामध्ये तो सूक्ष्म रूपाने वास करतो आणि त्याच्या रक्षणाची तजवीज करतो. यांनी काय ठेवलं होतं भगवंतांनी? त्याच्या रक्षणासाठी त्याच्या घरी सुदर्शन चक्र ठेवलं होतं. राजा अंबरीशाची पत्नी अत्यंत धर्मशील होती, भक्तिपरायण अशी स्त्री होती. भगवंताचा वास त्याच्या घरी होता, भगवंताचा निवास होता. कारण भगवान वैकुंठात सुद्धा रमत नाही. त्यालाही एक प्रकारचा, आपण कुठेही जातो सुखासाठी जातो. जिथे आपल्याला त्रास असेल तिथे क्षणभरही थांबत नाही. देवालाही वाटतं ना, मला कुठेतरी 2 दिवस जाऊन राहायला पाहिजे, मलाही काहीतरी सुख पाहिजे.
तो सुद्धा वेडा होतो सुखासाठी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. धन्य धन्य संत सदन, धन्य धन्य संत सदन, लक्ष्मी सहित शोभे नारायण, लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. सर्व सुखाची सुखराशी, सर्व सुखाची सुखराशी, संत चरणी भुक्ती मुक्ती दासी, संत चरणी भुक्ती मुक्ती राशी. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. एका जनार्दनी काय नाही सुख, एका जनार्दनी काय नाही सुख, म्हणून देव भुलले देखो देख, म्हणून देव भुलले देखो देख. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. देव कशासाठी वेडावतो? ज्या सुखा कारणे देव वेडावला. कोणतं सुख पाहिजे? प्रेम सुख दे, भक्ती सुख दे. या भक्तीच्या सुखासाठी देव सुद्धा वेडा धावत चालती मागे मागे. तो परमात्मा या भक्तांच्या मागे मागे धावतो. जेथे जातो तेथे तू माझा सांगायचा. बोट धरून हा संतांच्या बरोबर राहतो. विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. एखादी माता असावी, तिच्याबरोबर 2-4 पोरं असावे, ते भंडावून सोडणारे असावे. आईला कितरून टाकतात, भंडावून सोडतात. पण तटस्थ होऊन पहा त्या माताकडे आणि त्या मुलांकडे, मन भरून जात, मन भरून जात. ते तिच्या भोवती असे गुटमळतात, पदर धरतात, हट्ट धरतात. एक म्हणतो मला कड्यावर घेतो, दुसरा म्हणतो मला कड्यावर घे. त्यांच्यात आपसामध्ये भांडणं होतात. नाही मलाच कड्यावर घे. मग ती याला एका कड्यावर घेते, दुसऱ्याला दुसऱ्या कड्यावर घेते, तिसऱ्याला डोक्यावर घेते, खांद्यावर घेते. आणि म्हणून विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, ज्ञानोबाचा हात धरी. आळीपाळीने एकमेकांना बसवतात. आळीपाळी कधी निवृत्तीनाथ बसतात खांद्यावर, कधी ज्ञानेश्वर माऊली बसते, कधी सुभान काका बसतात, कधी मुक्ताई बसते. निवृत्ती हा खांद्यावर, ज्ञानोबाचा हात. एकेकाची हौस फेडून घेतो देव. हे जे सुख आहे यालाच भक्ती सुख म्हणतात. आणि या भक्ती सुखासाठी देव वेडावलेला असतो. या अंबरीशाच्या रक्षणासाठी भगवंताने सुदर्शन चक्र त्याच्या घरी ठेवलेलं होतं. ते रक्षण सजग राहून अंबरीशाचं रक्षण करीत असे. एकदा असं झालं, अंबरीशाने एक व्रत केलं होतं. ते व्रत वर्षभर चालणारं व्रत होतं. आणि द्वादशी प्रधान एकादशी असं हे व्रत दोघेही पतिपत्नींनी केलेलं आहे. आणि त्याची समाप्ती कार्तिक महिन्यात करायची होती. आता हे व्रत असं असतं की 3 रात्री उपोषण करावं लागतं.
नंतर अभिषेक करावा लागतो देवाला. 3 रात्री म्हणजे कोणत्या? तर दशमीलाही उपवास असतो, एकादशीलाही उपवास असतो आणि द्वादशीला त्याचं पारणं असतं. द्वादशीला पारणं करून ते एकच भुक्त त्यावेळेस राहायचं, असं म्हणून त्रिरात्री ते उपोषणाचा ते व्रत आहे. त्याला द्वादशी प्रधान अशी ती एकादशी, त्याचं ते व्रत 3 रात्री केलं जातं. त्याची माहिती अधिक ज्यांना हवी असेल त्यांनी जिथे मिळत असेल तिथे घ्या. सर्वच काही व्रताची मलाही माहिती नाही, एक प्रायमरी स्वरूपाची मी तुम्हाला ही माहिती देत असतो. त्यांनी ते व्रत केलं. मधुवनात गेले, यमुनेच्या काठी ब्राह्मणांचं पूजन केलं. बंदौ प्रथम महिसूर चरणा, मोहजनित संशय सबहरणा. विविध दान दिली. आता व्रताचं पारण करायचं होतं, त्याची सर्व सिद्धता झालेली होती आणि त्याच वेळेस तिथे महामुनी दुर्वास यांचं आगमन झालं राजा अंबरीशाकडे. दुर्वास म्हणजे शीघ्रकोपी, भगवान शिवाची ती विभूती, जे अत्रि ऋषींचे पुत्र होते. एक पुत्र चंद्र, दुसरा विष्णू म्हणजे दत्त आणि तिसरे म्हणजे दुर्वास. अत्यंत शीघ्र कुपिष्ट असे हे दुर्वास ऋषी. शाप आणि वरदान दोन्ही देण्याचं सामर्थ्य त्या मुनिवर्यांमध्ये होतं. त्यांचं आगमन झालं. राजाने त्यांचं स्वागत केलं. राजाने विनंती केली, महाराज आज पारण्याचं भोजन आहे, आपण कृपा करून भोजनासाठी थांबा. संत आले घरा, तोच दिवाळी दसरा, योगायोगाने तुमचं येणं झालेलं आहे, म्हणून माझ्याही व्रताचं आज पारण आहे, आपण थांबा, अशी विनंती त्यांनी केली. दुर्वास ऋषींनी सांगितले, ठीक आहे अंबरीशा, मी थांबतो, परंतु माझं जे काही नित्यकर्म आहे, स्नान संध्या आहे, ते करेपर्यंत तू थांब. आणि असं म्हणून ते यमुनेवर गेले. त्यांचं स्नान संध्या आणि ध्यानावस्थेमध्ये मग ते गेले. आता ऋषींचं ध्यान, त्याला विलंब झाला. त्यांचं ध्यान कितीतरी होतं. अंतरात परमात्म्याचं नाम, मुखामध्ये नाम, हृदयामध्ये ध्यान. आता या सर्व वेळेमध्ये द्वादशी तिथीचा थोडाच काळ उरलेला होता. पुढे त्रयोदशी लागणार आहे. द्वादशीचा हा अल्प काळ उरलेला होता. सर्व ब्राह्मण थांबलेले होते. अंबरीश सुद्धा थांबलेला होता. ऋषींची वाट पाहत होता. ते आले की आपण पारणे करू, पारणं सोडू, आणि असं म्हणून ते त्यांची वाट पाहत आहेत. आता हे पारणं द्वादशीलाच झालं पाहिजे, कारण तसा तो व्रताचा नियम होता. आता काय करायचं? ऋषी तर त्यांना विलंब होतोय, ते वाट पाहत आहेत. पुष्कळ वेळ झाला आणि त्यांनी नंतर ब्राह्मणांना विचारलं, भूदेव हो, मला सांगा, मी मुनींची वाट पाहतोय, परंतु त्यांना येण्याला विलंब आहे आणि द्वादशी तर आता अल्प काळच उरलेली आहे. तर वेदशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की केवळ जलप्राशन केले तरी पारणं झालं असं होतं. मी जर जलप्राशन केलं आणि पारणं केलं तर अतिथी येण्याच्या आधी भोजन घेण्याचाही प्रमाद माझ्याकडून घडणार नाही. गृहस्थाश्रमाचा धर्माचंही पालन होईल आणि द्वादशीही चुकणार नाही. म्हणजे सर्व गोष्टी बरोबर होती. मी फक्त जलप्राशन करतो आणि या व्रताचं पुण्यप्राप्ती आहे ती मला होईल. आता ते काही शास्त्राच्या विरुद्ध नव्हतं, ते शास्त्रविरुद्ध नव्हतं. म्हणजे त्यांनी पारणही होणार होतं, अतिथी येण्याच्या आधी भोजनही राजा अंबरीशाचं होणार नव्हतं. हा सर्व विचार करून त्यांनी आपल्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून ओम केशवाय नमः
एक आचमन जल घेतले. ओम नारायणाय नमः. दुसरं आचमन. ओम माधवाय नमः. तिसरं घेतलं. ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाय नमो नमः म्हणून त्यांनी पाणी सोडलं आणि तिथे थांबले. 3च आचमनी जल त्यांनी घेतलेलं आहे. ते जलप्राशन केलं आणि दुर्वासूची वाट पाहत बसले. कारण आता झालेलं होतं शास्त्राच्या नियमाप्रमाणे. त्यांनी कुठलाही प्रमाद केलेला नव्हता. थोडा वेळ झाला, दुर्वास ऋषी आले. आता ते महाअंतर्ज्ञानी होते. दुर्वास ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखलं, राजा आपल्यासाठी थांबला नाही. राजा थांबला नाही. मी सांगून गेलो तो, थांब राजा, मी येतोय, माझी स्नान संध्या करून येतोय. अंबरीश हा पुण्यप्राप्तीच्या मोहात तो आपला धर्म विसरला, आचार धर्म विसरला. आचारो परमो धर्म. आचारो प्रथम धर्म परिकल्पते. विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीमध्ये सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठा धर्म काय असेल? आचार धर्म आहे. पहिल्यांदा माणसाचा आचार बिघडतो, आहार बिघडतो, मग विचार बिघडतो, आणि मग हे झालं की मग सुरू होतो भ्रष्टाचार. मग भ्रष्टाचार सुरू होतो. राजा आश्रम धर्म विसरला. राजा गृहस्थाश्रमी आहे आणि गृहस्थाश्रमाचा जो गृहस्थी असेल त्याचा आचार धर्म आहे. म्हणजे आचार धर्मही सोडला आणि आश्रम धर्मही सोडला. आणि त्याने हे जाणून बुजून पारायण केलेलं आहे, पारणं केलेलं आहे. त्याला माहिती नाही अतिथी देवो भव हा धर्म अंबरीश राजा विसरला. दुर्वास ऋषी फार संतापले. त्यांनी राजाला दोष दिला, खूप दूषण लावले आणि आपल्या डोक्यावरचा जटेचा एक केस उपटला आणि तो जमिनीवर आपटला आणि त्याच्यातून एक महाभयंकर अशी कृत्या निर्माण झाली. कृत्या म्हणजे राक्षसी. ती उत्पन्न झाली आणि ती दुर्वास ऋषींनी उत्पन्न केलेली राक्षसी हातात तिने मोठं खडग घेतलं आणि अंबरीशावर धावून आली. पण अंबरीश समागत तिष्ठंतम सारखे निश्चल भावामध्ये उभे आहेत. थोडाही हल्ला नाही, थोडाही हल्ला नाही. आता भगवंताने आधी व्यवस्था करून ठेवली होती अंबरीशीच्या रक्षणासाठी. भगवंताचं सुदर्शन चक्र त्याच्यासाठी सज्ज होतं. जेव्हा त्या कृत्येने राजावर खड्ग उचललं, उगारलं आणि ती जेव्हा पुढे आली त्याला मारण्यासाठी, त्याच वेळेस सुदर्शनाच्या स्पर्शाने ती भस्मसात झाली. दुर्वास ऋषींचा हा अंबरीशाला नष्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला. आता ती कृत्या तर मेली, परंतु सुदर्शन चक्र हे अव्याहतपणे अंबरीशाच्या रक्षणासाठी होतं. ते आता दुर्वास मुनींच्या मागे लागलं आणि ते मागे लागल्यानंतर दुर्वास अत्यंत भयभीत झाले. ते पळू लागले. दुर्वास ऋषी पळतायत आणि पाठीमागे ते सुदर्शन चक्र पळतायत. त्यांच्या त्रैलोक्यात हिंडले. त्यांना कोणी आश्रय दिला नाही, कोणी थारा दिला नाही. तपस्वी दुर्वास, काय अवस्था झाली त्यांची. नेहमीच तप काम पडतं असातला भाग नाही. कृपा सुद्धा महत्वाची आहे. अंबरीशावर देवाची कृपा होती आणि कृपेमुळे ते सुदर्शन चक्र त्यांच्या रक्षणासाठी होते. चक्र मागे आणि ऋषी पुढे पळतायत. ते देवलोकात गेले, मुनी लोकात गेले, सिद्ध लोकात गेले, दशदिक्पालांकडे गेले, यक्षांकडे गेले, चारणांकडे गेले. कोणीही त्यांना आश्रय दिला नाही.
त्यांनी सगळ्यांनी आपण असमर्थ आहोत, आमच्याकडून तुमचं रक्षण होणार नाही. मग ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं की दुर्वास, माझ्याकडूनही रक्षण करणं मला शक्य नाही. शिवलोकात गेले. भगवान शिवांना सुद्धा त्यांनी वंदन केलं आणि सांगितलं, हे एवढं मोठं चक्र माझ्या मागे लागलेलं आहे. भगवान शिवांनी सांगितलं की नाही, माझ्याकडूनही तुमचं रक्षण होणार नाही. आता काय करा? आलिया संसारा उठा वेगी करा आणि शरण जा उदारा पांडुरंगा. त्या पांडुरंगाला शरण, त्या भगवंताला शरण जा. त्यांच्याशिवाय तुम्हाला कुणी याच्यातून मुक्त किंवा सुटका तुमची होऊ शकणार नाही. शेवटी दुर्वास ऋषी विष्णूंकडे आले. विष्णूंना सांगितलं, भगवान, हे सुदर्शन चक्र माझ्या मागे लागले. तेव्हा भगवान सांगतायत, मुनिराज, मी सर्वस्वी ब्राह्मणांच्या अधीन आहे. ब्राह्मणो मम दैवतः. संत हे माझे दैवत आहे, ब्राह्मण हे माझं दैवत आहे. आणि माझे भक्त हे तर त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. माझे भक्त सरळ मनाचे असतात. मी भक्तांच्या स्वाधीन झालेलो असतो. भक्तांनी मला एखाद्या चोराला कोंडून ठेवावं कोठडीमध्ये, तसं मला त्यांनी हृदयाच्या कोठडीत कोंडून ठेवलेलं आहे. मी निघू शकत नाही. जसा चोर ती कोठडी फोडून बाहेर येऊ शकत नाही, तसा मी सुद्धा त्यांच्या हृदयातून येऊ शकत नाही. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. ओ दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. ओ दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. मुनिवर्य, मला बांधून ठेवला आहे, कारण ते मला सर्वस्वी शरण आलेले आहेत. त्यामुळे मी त्यांचा दास झालेलो आहे. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते तेषां नित्याभियोगानां युक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्यांचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी मी कबुलात केलेली आहे. काय करणार? मी त्यांच्या कायम बंधनात आहे, कारण त्यांनी इतकं मला ऋणी करून ठेवलेलं आहे. त्यांचं कोणतं ऋण आहे? नामस्मरण रूपी करा सेवा मुची, परिपूर्ती होईल सकल कामनेची. सदैव मी पाठीशी ऐसा संदेश दिला, नमस्कार माझा श्री स्वामी समर्थाला, नमस्कार माझा श्री स्वामी समर्थाला. नामस्मरण रूपी सेवेने बांधला गेलेलो आहे. आता मुनिवर्य, तुम्ही याच्यातून एकच करू शकतात, आणि ते म्हणजे की त्यांना शरण जा. त्यांना शरण गेल्याशिवाय शक्य होणार नाही. कारण भगवान हा भक्तांच्या रक्षणासाठी बांधला गेलेला आहे. तो ते ब्रीद सोडत नाही. भक्तावर आलेली सर्व संकट भगवान सहन करतो. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी. ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी.
उने पडो नेदी त्याचे, उने पडो नेदी त्याचे, त्याला काही कमी पडू देत नाही. वारे सोसी आघाताचे, वारे सोसी आघाताचे, वारे सोसी आघाताचे, ज्याचा सखा हरी, ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्वकृपा करी, त्यावरी विश्वकृपा करी. अंगा आपुले ओढोनी, अंगा आपुले ओढोनी, त्याला राखितो निर्वाणी, त्याला राखितो निर्वाणी. ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्वकृपा करी, त्यावरी विश्वकृपा करी. ऐसा अंकित दासासी, मुनिवर्य मी अंकित झालेलो आहे, त्याच्याशिवाय मला दुसरं, त्यांच्या रक्षणाशिवाय मला दुसरं काहीही काम नाही. ऐसा अंकित दासासी, म्हणे नाम याची दासी, म्हणे नाम याची दासी. ऐसा अंकित भक्तासी, ऐसा अंकित दासासी, म्हणे नाम याची दासी, म्हणे नाम याची दासी. ज्याचा सखा हरी, त्यावरी विश्वकृपा करी, त्यावरी विश्वकृपा करी. मुनिवर्य तुम्हाला फक्त आता एकच आहे, शरण जा उदारा पांडुरंगा. आता जावे संताशी शरण, तुम्ही संतांना शरण जा, या राजा अंबरीशाला शरण जा. आता काय धावण्यात अर्थ नाही. अहो कृत्या तर तुम्हीच निर्माण केली ना, राक्षसी तर तुम्ही निर्माण केली ना, तुमची राक्षसी टिकली नाही त्यांच्यापुढे. आता तुम्ही अंबरीश राजाला शरण जा. ब्राह्मणाने तप करावं, विद्याभ्यास करावा. मुनिवर्य लक्षात घ्या, तुम्ही तप करावं, विद्याभ्यास करावा. दया, क्षमा, शांती यांचे पुतळे म्हणजेच ब्राह्मण, म्हणजेच तुम्ही ऋषीमुनी आहात. परंतु आपण आपल्या या तपोबलाचा विपरीत उपयोग केला आहे. तपोबल तुमचं मार्गदर्शनासाठी हवं होतं. तुम्ही त्या अंबरीशाचाच मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. अन्यायाने दुष्ट अशी शक्ती निर्माण केली. आपण जशी वाईट शक्ती निर्माण केली, त्या कर्माची फळं शेवटी अशीच मिळत राहतील. पण आता हे जर सुदर्शन चक्रापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर हे चक्र थांबेल. पण केव्हा? तुम्ही अंबरीशांची क्षमा मागा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. त्यांना शरण जा. त्यांनी तुम्हाला दंड नाही दिला, ते एक समाक्षील आहे. दंड तो तुमच्या कर्मामुळेच तुम्हाला मिळालेला आहे. सुदर्शन चक्राने पहिल्यांदा, नाही तर तुम्ही आल्यावरच पहिल्यांदा तुम्हाला त्यांनी शिक्षा केली असती. परंतु सुदर्शन चक्र ही आधी त्याने काहीच केलं नाही. जेव्हा तुम्ही तुमचं कर्म चुकले, धर्म चुकले, म्हणूनच तुम्हाला ही शिक्षा भोगावी लागली. शेवटी महामुनी होते ते, शेवटी महामुनी होते. अंतःकरण स्वच्छ होते. तसा पूर्वीच्या काळी सिनेमाचा थिएटरमध्ये एक पडदा असायचा, पांढरा शुभ्र पडदा मोठा, त्याच्यावर नाना प्रकारचे चित्र त्या चित्रप्रतीतून उमटत असत. मग काही शांततेचे होते, काही भयानकते होते, काही खून मारामारीचे होते, काही भक्तिगीतांचे होते. परंतु पडदा मात्र तो त्या सर्व रंगांपासून अलिप्त,
सिनेमा संपला की पांढरा स्वच्छ एक पडदा आपल्या डोळ्याच्या समोर आपण पाहत होतो, तसं या ऋषीमुनींचं अंतःकरण होतं. हे निमित्त आहे जगाला देण्यासाठी, त्यांची शिकवणूक आहे. भागवत नेहमीच शिकवणूक देत असतं, अनेकांच्या माध्यमातून दिले. दुर्वासांच्या माध्यमातून शीघ्र कोपी असू नका, कुपिष्ट असू नका, लहान मोठ्या चुका मान्य करा, पोटात घाला. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी संते सुखे व्हावे पाणी, तुम्ही तरुणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे संतांचं तपस्व्याचं लक्षण आहे. तपस्व्याने आपल्या तपाचा दुरुपयोग करून घेऊ नये. तुम्हाला काही सिद्ध्या प्राप्त झाल्या असतील तर त्याचा बाजार मांडू नका, त्याचं दुकान मांडू नका. कारण एक ना एक दिवस ज्यांनी अशी दुकानं मांडलेली आहेत, एक ना एक दिवस ते तोंडावर पडलेले आहेत, ते तोंडावर पडलेले आहेत. म्हणून या जे काही रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी येणे नवे सिद्धी, याच्याने कुठलंही काम सिद्ध होत नाही. म्हणून आपण त्याची अपेक्षा करू नका, त्याचा बाजार मांडू नका. अनेक सिद्ध योगी आहेत जे कधी कोणाच्या समोर आलेले नाहीत, कोणाला दिपून टाकण्यासाठी नाही, कोणाला घाबरवण्यासाठी आपल्या सिद्धीचा उपयोग केला नाही. त्यांनी सिद्धीचा उपयोग त्या भगवान गणपतीच्या सेवेसाठी केला आहे. या रिद्धी आणि सिद्धी त्या गणपतीच्या दासी झालेल्या आहेत. त्या आपल्या दासी कधीच होणार नाही, मानवाच्या दासी कधीही होणार नाही. त्या श्री गजाननाच्याच दासी राहतील. त्याच्या उजव्या आणि डाव्या हाताला त्या राहतात. रिद्धी सिद्धी आणि जे गजाननाचे जे पुत्र आहेत, आधी गजानन मग रिद्धी सिद्धी, आणि त्याच्यापासून जे फल मिळालेले आहेत ते म्हणजे शुभ आणि लाभ. म्हणून आपल्याकडे ते दोन शब्द लिहिण्याचा मध्ये गजानन असतो आणि एकीकडे शुभ आणि एकीकडे लाभ लिहिलेला असतो. शुभ आणि लाभाची प्राप्ती होते, परंतु केव्हा? तुझ शरण शरण आलो पतित मी जाण, तुझ शरण शरण आलो पतित मी जाण. आपण भगवंताला शरण गेलं तेव्हा ते जे फळ मिळणार आहे ते शुभ आणि लाभाचं फळ आहे. ते अखंड फळ आहे, चिरकाल टिकणारं फळ आहे. दुर्वास चकित झाले. अंबरीषाजवळ क्षमा मागितली. अंबरीषा, मला क्षमा कर. होऊ शकतो, मोठ्याकडूनही प्रमाद होऊ शकतो. जगातला समोरचा मनुष्य कितीही संतापो, तुमच्याकडून कितीही चूक हो, तो मनुष्य कितीही क्रोधिष्ट असो, पण तरुण जाण्यासाठी 2 अक्षरी जसे मंत्र आहेत, राम नाम, रा आणि म, तसं समोरच्याचा पारा उतरवायचा असेल तर एकच शब्द वापरा रामनामासारखा, सॉरी. सॉरी ह्या शब्दाने समोरचा मनुष्य थंडागार बर्फासा करून पहा प्रयोग. काहींनी केला असेल. सर्व विषय मिटतात. समोरचा कितीही तापलेला असो पण सॉरी म्हटलं, सॉरी सर, तो तुम्हाला पुढे बोलणार नाही. थोडं बोले, काय असं कुठे होतं का, तसं होतं, पण मनामधून तो शब्दच असा आहे. जशी ती कुकरची शिट्टीवरती केली की आवाज बंद होऊन जातो, तसा त्याचा क्रोधाचा आवाज जो असेल, त्याची जी वाफ असेल ती कमी होऊन जाते. त्या सुदर्शनाचा जो 10 ऋषीच्या मागे लागला होता तो कमी झाला. अंबरीषांच्या चरणावर दुर्वास मुनींनी लोटांगण घातलं. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे मी, प्रेमे आलिंगन आनंदे पूजन, भावे वाळण म्हणे नामा. राजा लज्जित झाला. संत जेव्हा तुमच्या पुढे वागतात तेव्हा तुम्ही अभिमानाने आपली छाती फुगवू नका. तेव्हा लज्जित व्हा, लज्जित व्हा. एखादा मोठा माणूस जेव्हा नमस्कार करतो तेव्हा खरोखर मनुष्य लज्जित होतं. नको नको नको, मी तेवढा काही मोठा नाही.
आपण महान आहात, मी तुमच्या दासाचा चरणाचा दास आहे, हे आपण व्यवहारातही पाहतो. मुनींनी सांगितलं, महाराज, राजा, भगवंताची लीला खरोखर अघटित आहे, मला क्षमा कर, आवर हे चक्र. अंबरीषाने त्या चक्राला वंदन केलं, प्रदक्षिणा घातली, त्याची स्तुती केली. शांत व्हा, शांत व्हा. चक्र थांबलं, शांत झालं. दुर्वास ऋषींनाही शांती प्राप्त झाली. जौ शांती, अंतरिक्ष शांती, सर्वगम शांती, सर्वत्र शांती. ओम शांती शांती शांती. दुर्वास मुनींनी अंबरीषाची स्तुती केली. राजा, खरोखर आहे, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी, हे मी आज अनुभवलं. आणि हा जो काही काळ गेलेला आहे, अंबरीषांच्या पाठीमागे ते चक्र लागलं, याला 1 वर्ष झालेलं आहे. ते चक्र 1 वर्ष ऋषींच्या मागे फिरत आहे. पण त्या काळामध्ये अंबरीष यांनी भोजन केलेलं नाही, अन्न ग्रहण केलेलं नाही. कारण अतिथी देवो भव, अतिथी जेवल्याशिवाय ते जेवणार नव्हते. हा आचार धर्म, हा आश्रम धर्म त्यांनी पाळलेला आहे. त्यानंतर दुर्वासांचं विधिवत त्यांनी पूजन केलं, त्यांना भोजन दिलं, ते तृप्त झाले. राजा, अंबरीषा, तुझं कल्याण असो, तुझं कल्याण असो, तुझं कल्याण असो, असं गुणगान करीत ते ब्रह्मलोकी निघून गेले. असं हे अंबरीषाचं चरित्र आपल्याला दाखवतं. संयम, भक्ती, नम्रता, निष्ठा या गोष्टींसाठी हे अंबरीषाचं चरित्र आपण या भागवतातून सांगितलेलं आहे. आणि भागवतकार याच्यासाठी सांगतायत की आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर आपण या भक्तांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कथा भागवतस्यापि नित्यं भवति यद्गृहे तद्गृहं तीर्थरूपं हि वसतां पापनाशनम. ज्या घरामध्ये नित्य भागवत कथा चालू, नित्य ती कथा जिथे चालते ते खरोखर ते घर नव्हे तर ते तीर्थक्षेत्रच आहे, असा या ठिकाणी आपण विचार केला आहे. नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, वैष्णवांचे कुळी धन्य जन्म, नित्य हरिकथा नित्य नामावळी, नित्य हरिकथा नित्य नामावळी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा मात की जय. भारत माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.